समारंभ या समारंभाचे प्रमुख पाहुणे तुमचे आमचे अस्मिता श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी, आमचे सहकारी राजू शेट्टीजी, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार मालोजी राजे, ऋतुराज पाटील, राजू बाबा, राजीव आवळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील साहेब, संजय पवार, त्याचबरोबर चेतन नरके, राहुल देसाई, सर्वच सन्मान्य व्यासपीठावर असणारे आमचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष, आमचे शहरातील आमचे सर्व सहकारी, गोकुळचे संचालक, KDCचे संचालक, सर्वच मान्यवर आणि जमलेले कोल्हापूर जिल्ह्यातील या सगळ्या लढाईमध्ये ताकदीनं ज्यांनी काँग्रेसचा झेंडा, शिवसेनेचा झेंडा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा फडकवण्याची भूमिका घेतली ते आपण सर्वच नवनिर्वाचित सहकारी. जिल्हा परिषदची निवडणूक ही होणार नाही होणार अशी चर्चा चालू होती, कारण की सुप्रीम कोर्टामध्ये 50% वरच्या आरक्षणाची एक केस होती आणि त्यामध्ये 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आणि इकडं महापालिकेची मतमोजणी आणि 16 तारखेला फॉर्म भरायचं अशा दुहेरी चक्रामध्ये आपला कोल्हापूर जिल्हा अडकला होता. परंतु या सगळ्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आपण ज्याचा उल्लेख संजय रावने केला, काही ठिकाणी शिवसेनेवर युती करता आली तिथं आम्ही युती केली, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाया त्या ठिकाणी केल्या. परंतु शेवटी विचार हा एक होता की या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या विरोधात ताकदीनं आपण लढायचं, ही भूमिका आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि चांगलं यश तुम्हा सर्वांना या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळालं. राधानगरी असू दे, राधानगरीमध्ये 3 जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आले, हातकणंगल्यामधून 3 आले, करवीरमधून आपले दक्षिण आणि करवीर मिळून 5 आले, त्याचबरोबर गगनबावड्यातून 2 आले, शिरोळमध्ये त्या ठिकाणी आले. ह्या सगळ्याची बेरीज करून आज हा आकडा ज्याचा उल्लेख सगळ्या वक्त्यांनी केला की एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आपला आकडा निश्चितपणे या जिल्हा परिषदमध्ये आले आणि ज्याचा उल्लेख राजू शेट्टींनी केला. मी देखील भाषणात सांगायचो की जिल्हा परिषदचा संबंध हा सामान्य माणसाचा घरात अंगणवाडीपासून सुरुवात होतो. अंगणवाडीला जाणारं मूल आमचं जिल्हा परिषदच्या अंगणवाडीत जातं. आमच्या घरात एखादी बाळंतीण असेल तर तिची निगा राखणारी आशा वर्करी जिल्हा परिषदच्या अंडर त्या ठिकाणी येते. जिल्हा परिषदची शाळा असते आणि गावाला पाणी देणाऱ्या योजना ज्याचा उल्लेख शेट्टी साहेबांनी केला. वास्तवता आहे की आता 18,000 कोटी रुपये शेट्टी साहेब केंद्राकडून येणं राज्य शासनाला या ठिकाणी आणि या बजेटमध्ये फक्त 68,000 कोटी रुपये देशासाठी आहेत. 18,000 कोटी आमची मागणी आहे राज्याची, तोपर्यंत या योजना पूर्ण होणार नाही. म्हणजे हर घर नळ या पद्धतीच्या घोषणा फक्त भाजपच्या झाल्या, पाणी मिळेल का नाही शंका. आणि म्हणून तुमची जबाबदारी असेल की आता प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा आपलं पाणी पुरवठा असेल, या सगळ्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम आपण केलं पाहिजे. सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असल्यावर या ठिकाणी जास्त निधी खेचता येतो, कारण की विरोधकाची भीती ही सत्तेतल्या लोकांना जास्त असते. परंतु त्यासाठी सभागृहात आपल्याला थांबावं लागेल, ज्याचा उल्लेख झाला जनरल बॉडी रात्री 12 वाजले तरी चालवावी लागेल. या पद्धतीची भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. अजून वेळ आहे आपल्याला, आज पहिलाच दिवस आहे. आपण एकदा या निवडणुका लागल्यामुळं महापालिका आणि तुमचा एक दिवसभराचं प्रशिक्षण आपल्याला ए.वाय. साहेब त्या ठिकाणी घ्यायचं आहे. महानगरपालिकेचे आमचे 35 लोक आणि हे सगळे पंचायत समितीचे एकत्र प्रशिक्षण आपण घेऊया की कशा पद्धतीनं जनरल बॉडीला बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं मुद्दे या ठिकाणी मांडले पाहिजेत. आता मला वाटतं अभिजित अनुभव आहेत, एकनाथ पाटील आहेत आणि कोण अनुभवी आहेत आता जिल्हा परिषद दोघंच मला वाटते तुम्ही, अमर पाटील एक आहे, त्यामुळं रसिकाता आहेत. त्यामुळं या सगळ्या अनुभवांनी नव्या लोकांना सगळी माहिती देणं अशा पद्धतीचं नियोजन, कारण की बरेच लोक ग्रामपंचायतीमधून जिल्हा परिषदमध्ये आलेले आहेत आणि म्हणून कामाचं काय काम करावं हे सांगण्याची आवश्यकता लागणार नाही. परंतु उठावदार काम आपल्याला निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये करता येईल ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. आणि म्हणून आता तुमची आता पहिल्या पंचायत समितीच्या निवडणुका सभापतीच्या होतील, मग जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील. थोडा सभापती निवडी झाल्यानंतर
राधानगरी आणि गगनबावडा आपले सभापती त्या ठिकाणी होऊ शकणार आहेत। या निवडी झाल्यानंतर जिल्हा परिषदची आपली जनरल बॉडी, त्याच्या आधी आपण सगळेजण एकत्र बसू, गट नेता तयार करणं किंवा जिल्हा परिषदची पार्टी मिटिंग घेणं, या सगळ्या नियोजन आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या ठिकाणी करूया, जेणेकरून काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेचा ठसा हा कामकाजामध्ये उठला पाहिजे। या पद्धतीचं नियोजन आपण सगळेजण या ठिकाणी करू। ही निवडणूक राहुल म्हणले तसं एका बाजूला महायुतीची प्रचंड पैशाची ताकद, प्रचंड पैसे आणि त्या पैशाच्या विरोधात सामान्य माणसाची लढाई आपण लढलो। मी भाषणात त्या ठिकाणी सातत्यानं जिल्हा परिषदला सांगत होतो की एका बाजूला मंत्री, संत्री, पेरू, चिक्कू सगळे होते, आम्ही झुणका भाकरीवाले इकडे होतो शेट्टीचा, आणि या झुणका भाकरीवाल्यांनी 17 सीटा या कोल्हापूरमध्ये निवडून आणण्याचं काम ताकदीनं त्या ठिकाणी केलं आणि म्हणून एक चांगला इतिहास आपण घडवायचा प्रयत्न या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केला, ज्याचा उल्लेख झाला की निवडणुका लागल्यावर काय होणार, काही नाही होणार अशी परिस्थिती होती। ह्यांना उमेदवार मिळणार नाही मिळणार इथं सुरुवात हा प्रवास झाला होता। विशेष करून करवीरमध्ये देखील स्वर्गीय PN साहेबांच्या विचारानं जाणारा हा करवीर तालुका या ठिकाणी राहिलेला आहे आणि या करवीर मतदारसंघामध्ये सुद्धा 2 सीटा या काँग्रेसच्या निवडून आणायचं काम करवीरमधल्या PN पाटील यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांचा, बोंद्रे दादांच्यावर श्रद्धा असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी केलं। करवीरमध्ये सीटा मिळणार नाहीत असं होतं, जयंत आसगावकरांनी सांगरूळ असू दे, आमचे MR साहेब असतील, उदयराव असतील, यांनी सडोलीमध्ये असू दे, सगळीकडे आपले उमेदवार उभं करण्याची भूमिका आपण घेतली। करवीरमध्ये 12च्या 12 उमेदवार आपण उभे केले, 24च्या 24 पंचायत समितीचे उमेदवार आपण या ठिकाणी एवढे उभे केले, चिन्ह काँग्रेसचं पोचवायचं काम केलं, कागलात सुद्धा आम्ही उभे केले एवढे। काय मतं किती पडतात, मी उमेदवारांना काय सांगितलं, चिन्ह पोचवा, पॅम्पलेट घरात पोचलं पाहिजे। 7000 मतं आम्हाला कागलात सुद्धा पडली, पुढच्या वर्षी नक्की कागलात सुद्धा आमचा या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य निवडून येणार, काय अडचण नाही। कारण की शेवटी आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणून लढत असल्यामुळं पूर्वी आम्ही उमेदवारच देत नव्हतो, त्यामुळे चिन्ह पोचायचा विषयच होत नव्हता। आता सुदैवानं आम्ही या ठिकाणी चिन्ह देऊ शकलो। राधानगरीमध्ये देखील आमची लढाई EY पाटील साहेबांनी आमची लढाई व्हायची आणि त्या लढाईमध्ये काँग्रेसला मागं पुढं व्हावं लागायचं, तरी देखील सत्तेतला हा लंबक व्यवस्थित ठेवण्याचं काम राधानगरीतल्या आमच्या काँग्रेसच्या सर्वच पूर्वीच्या नेत्यांनी या ठिकाणी ठेवला। आता दुधात साखर EY साहेब काँग्रेस म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत। त्यामुळे राधानगरी तालुका हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, तो देखील आता पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल याची खात्री मला निश्चितपणे। आणि म्हणून हे आता एक लक्षात ठेवलं पाहिजे लोकांनी, राज्यामधलं जे काय वातावरण या ठिकाणी, आता भाजप एका बाजूला, महायुती आणि विरोधातला पक्ष कोण शेट्टी साहेब, तर काँग्रेस आणि तुम्ही आम्ही, हा मेसेज आता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गेला की काँग्रेस आणि आपण सगळेजण हे विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे या राज्यामध्ये आपण काम करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकार। मुद्दे प्रचंड आहेत, म्हणजे दररोज मोर्चा काढता येईल एवढे मुद्दे आपल्याला भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहेत। म्हणजे शेतकऱ्यावर चाललेला अन्याय असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल, असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर उद्याच्या भविष्यकाळात भाजपला घेरण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करता येईल। आणि माझी सदस्यांना विनंती आहे, 29 पंचायत समितीचे सदस्य आहेत, 17 आपण जिल्हा परिषदचे आहोत, ताकदीनं सभागृहात एकत्र या ठिकाणी राहिलो तर निश्चितपणे ताकदीनं आपल्याला या ठिकाणी काम करता येईल। मोहन सारखा हसा लागलाय, पंचायत समितीत मोहन तू चांगलं करशील काम त्यामुळं आपण सगळेजण ताकदीनं या लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करू। मी ज्याचा उल्लेख केला की या राज्यामध्ये एक मराठा नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व, अजितदादा आपल्यातून या ठिकाणी गेले, त्यांचा दुर्दैवी मृत्यू या राज्यामध्ये हळहळ झाली, कारण की या राज्यातला एक मराठा चेहरा होता, बहुजन समाजाला घेऊन जाणारा अजितदादांचा या ठिकाणी चेहरा होता
कसं घडलं काय घडलं याच्यावर मी बोलणार नाही, कारण की ब्लॅक बॉक्स आता जळाला, ब्लॅक बॉक्स सापडला, ब्लॅक बॉक्स आता बाहेर परदेशी पाठवावं लागणार आहे त्यातली माहिती आणायसाठी. हे सगळं शंकास्पद वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. परंतु एक मात्र या ठिकाणी निश्चित आहे की या राज्यातला एक मराठा चेहरा गेला याचं दुःख या राज्यातल्या बहुजन समाजाला निश्चितपणे या ठिकाणी, या राज्यातलं एक मराठा नेतृत्व, बहुजन समाजाचं नेतृत्व अजितदादांचं या ठिकाणी गेलं याचं दुःख आम्हा सगळ्या सामान्य माणसांना निश्चितपणे या ठिकाणी, कारण की आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर, मी तर 6 वर्ष मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तो दिवस आमचा या ठिकाणी त्या ठिकाणी गेला, ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस त्या ठिकाणी आमचा चांगला गेला नाही. आम्ही सगळे दौले रद्द केले. आता अजितदादांचं नाव घेणाऱ्यांना माझी विनंती आहे, थोडा हा ब्लॅक बॉक्स उघडून जरा आता सगळी माहिती बाहेर येऊ द्या. खरं खोटं लोकांच्या मनात जी शंका आहे, मी बोलत नाही कारण की गृह खातं माझ्याकडे होतं, मी असा कुठलाही आरोप त्या ठिकाणी चुकीचा या ठिकाणी करणार नाही जाहीरपणे, परंतु लोकांच्या, महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे तो ब्लॅक बॉक्स ओपन झाला पाहिजे आणि वस्तुस्थिती या महाराष्ट्रातल्या लोकांच्या पुढे आली पाहिजे. कारण की आमचं मराठा नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व पडद्याआड गेलेलं आहे, हे देखील तितकंच सत्य या राज्यासमोर येणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की या राज्यात असणारी सत्ता, देशात असणारी सत्ता, काय चाललंय नेमकं या ठिकाणी कळत नाही. अहमदाबादला विमान पडलं बोईंग, त्याचं अजून उत्तर आम्हाला देशाला या ठिकाणी मिळालेलं नाही. 300-350 लोकांचा मृत्यू झाला, त्याची माहिती देशामध्ये या ठिकाणी अजून झालेली नाही. आणि म्हणून एक शंकेचं वातावरण या राज्यातल्या सामान्य माणसावर आहे. त्यामुळे माझी विशेष करून जी राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, त्यांना माझी विनंती आहे की थोडा हा मुद्दा सुद्धा मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी राज्यात लावावा. आता मोठ्या भावाचं काय होते माहित नाही, दादानी सांगितले भाजपला पाहिजे अध्यक्षपद, आपली मदत मागतात का काय कळत नाही साहेब आता. त्यामुळं काय परिस्थिती होणार आहे जिल्हा परिषदमध्ये उद्या ह्या सगळ्या पुढच्या 15-20 दिवसात माहीत नाही, परंतु आमचं लक्ष बारकाईनं पलीकडे काय होतं याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. काय कुठं खेळ करता आला तर नक्की करूया. त्यामुळे निश्चितपणे काय जमतंय का, कशा पद्धतीने करता येईल तोही प्रयत्न आपण करू. परंतु ज्याचा उल्लेख मगाशी झाला की विरोधी पक्ष म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालेला आहे, ती भूमिका आम्ही निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात निभावायचा प्रयत्न आमच्या उद्याच्या भविष्यकाळात निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे, हे मला मुद्दामून सांगायचं आहे. कागल असू दे, पन्हाळा असू दे, आम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवार दिले, लोकांच्यापर्यंत पोचण्याचं काम आपण प्रामुख्याने केलं. शेट्टी साहेब, आता शक्तीपीठ विषय तुम्ही बोललाय, खरं आहे. आता तो करवीरमधनं असं जाणार आहे, म्हणजे आता करवीरमधनं आता ऑलरेडी शिरोलीच्या पुलामुळं अर्धा कोल्हापूर शहर या ठिकाणी बुडतंय. शियाबसनं चिखलीपर्यंतची सगळी गावं, भोगावतीचा काठ सगळा, हा सगळा पुरामध्ये बुडतोय. आर्या बसून सगळी गावं, बीड बसून सगळ्या गावांना त्याचा फटका बसतोय. आता हा रस्ता पुन्हा मधनं या ठिकाणी घ्यायचं चाललंय. मी आणि शेट्टी साहेब गेले 3 वर्ष झालं या रस्त्याचं सुरू झाल्यापासून आम्ही विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेतोय. आम्ही विकासाच्या विरोधात या ठिकाणी नाही आहे. रत्नागिरी नागपूर हायवे झाला, आम्ही त्याला विरोध केला नाही. तो रत्नागिरी नागपूर हायवे त्याला मदतच करण्याची भूमिका आम्ही त्या काळामध्ये घेतली. त्यामुळे आमचा विकासाला विरोध नाही, आमचा चुकीच्या विकासाला विरोध आहे. 86,000 कोटीचा रस्ता आता 1,05,000 कोटीवर गेलाय. नारळ फोडायचा अजून नारळ फुटायचा आहे. त्याच्या आधी 1,05,000 कोटीवर या ठिकाणी हा रस्ता गेलेला आहे. आणि म्हणून माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी लोकांना विनंती आहे की उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यामध्ये 2 मोठी आंदोलनं आपल्याला हातात घ्यावी लागतील. एक शक्तीपीठ रस्ता याच्या विरोधातलं आंदोलन, आणि उद्याच्या भविष्यकाळात वीज दरवाढ हे दुसरं आंदोलन आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. कारण की आता मी जिल्हा परिषदच्या भाषणात सांगितलं, प्रत्येकाचे वीज बिल हे 15 ते 20% आता वाढणार आहे. आणि त्या विरोधात हे 2 विषयाला धरून उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यामध्ये आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण काय आता संपलो किंवा चर्चा करतात ते काय नाही आहे. आपण ताकदीने लढलो, नगरपालिका नगरपंचायती लढलो, ठीक आहे, यश आपल्याला कमी या ठिकाणी मिळालं, परंतु आपण शून्य झालो नाही. आज देखील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका
हा सगळा आकडा जिल्ह्यातला बघितला तर किमान 130-140 सदस्य हे जिल्ह्यामध्ये आपल्या महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे आहेत. म्हणून ताकद आपली मोठी आहे, तालुक्यामधली ताकद मोठी आहे. आज देखील महाराज आपण निवडून आलेल्या सदस्यांना बोलवत असताना जे दुर्दैवाने अपयशी झाले त्यांना देखील आज आपण बोलवलेलं, कारण की त्यांनी सुद्धा 5-10 हजार मतं ही प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घेतलेलं आहे. काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, शेतकरी संघटना असू दे, तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला राजू शेट्टी यांनी, गणपतराव दादा, राजीव बाबा आवळे, राजीव किसन आवळे या चौघांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की जिल्ह्यामध्ये महाराज या चौघांनी उमेदवार एकमेकाला पक्षात दिले, खरं कुठेही वांद झालं नाही. एवढी युती आघाडी चांगली या 2 तालुक्यामध्ये या ठिकाणी झाली. म्हणजे कुंभार शिवसेनेचे हे काँग्रेसमध्ये संजयराव आपण या ठिकाणी दिले, काँग्रेसमधून निवडून आले. शिरोळमध्ये सुद्धा, हातकणंगल्यात सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा माणूस चिन्हावर उभारला, काँग्रेसचा माणूस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर या ठिकाणी उभा केला. उद्देश एकच होता की या भ्रष्टाचारी महायुतीला या ठिकाणी थांबवायचं, हा उद्देश या ठिकाणी होता. आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका आता झालेल्या आहेत. उद्याच्या भविष्यकाळात आता मार्चमध्ये गोकुळचं रणांगण या ठिकाणी सुरू होणार आहे. आता काय होणार आहे मला माहित नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून गोकुळ सुद्धा आपल्याला लढवावं लागेल हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आणि मग त्याची तयारी आपण करूया, ताकदीने या ठिकाणी उतरूया. गोकुळमध्ये ज्यावेळी सत्ता आम्ही घेतली त्यावेळी मी 2 रुपये चढ दुधाला देतो ही भूमिका या ठिकाणी घेतली होती. तब्बल 12 रुपये जास्त हे शेतकऱ्याला देण्याचं काम साहेब तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून उद्याच्या भविष्य काळात देखील 5.5 लाख लोकांच्यावर शेतकऱ्यांशी निगडीत असणारा गोकुळ दूध संघ आहे. या जिल्ह्यातला एक अर्थकारण ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांचं या गोकुळच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, विश्रांती आपल्या आयुष्यात लिहिलेली नाही आहे, संघर्ष आपल्या आयुष्यात कायमपणे या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यामुळे पुढच्या या आता महिनाभरानंतर या सगळ्या निवडणुकीला ताकदीनं समोर जाण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, कारण की गोकुळ आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यानंतर मला वाटतं डिसेंबरमध्ये KDC बँक सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. शेवटी आम्ही या जिल्ह्यामध्ये जे राजकारण करतोय ते संस्थेचं हित जोपासण्याचं राजकारण करतो. मागच्या वेळी आम्ही आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्रित आलो. उद्या काय होणार आहे मला माहीत नाही, परंतु माझी स्वतःची तयारी महाविकास आघाडी म्हणून हे गोकुळची लढवायची या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे. हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे, कारण की शेवटी ज्या शेतकऱ्याबद्दल आम्ही दायित्व या ठिकाणी घेतलेलं आहे त्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत, ही भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आमची सर्वांची असणार आहे. कारण की पुढच्या महिन्याभरात बरंच काय घडेल. जिल्हा परिषदच्या सत्तेमध्ये बरंच वर खाली चाललेलं आहे. सकाळपासून जोरात युद्ध चालू आहे. साहेब तुम्हाला कळालं असेल, जोरात युद्ध चालू आहे. मोठा भाऊ नेमका कोण याच्यावर आता युद्ध चालू आहे. आता त्या मोठ्या भावाला मांडलं नाही तर आम्ही आहे. त्यामुळं ठीक आहे, शेवटी राजकारणात पलीकडच्या बाजूला लक्ष जास्त ठेवावं लागतं, विरोधात काय चाललंय तिकडं जास्त लक्ष ठेवायला लागतं. त्यामुळं आमचंही लक्ष बारकाईनं या जिल्हा परिषदच्या नेमकं जडणघडणीमध्ये पुढच्या या महिन्यामध्ये काय होणार आहे याच्यावर आमचं लक्ष असणार आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आहे, कौतुक आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी लढवले. आपण सगळेजण एकत्रितपणे उद्याच्या भविष्यकाळात सगळ्या गोष्टींना सामोरा जाण्याचा प्रयत्न आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करूया, एवढीच अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. जिथं मदत लागेल, सहकार्य लागेल, आपण काळजी करू नका. सीओंच्या वर बैठक घ्यायची असेल, खासदार साहेब आम्ही दोघेही जिल्हा परिषदमध्ये येतो. तुमच्या अडचणी, तुमचे प्रश्न काही असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला कुठेही तुझ्या भावाची सत्ता त्यांची आहे म्हणून तुझ्या भावाची या ठिकाणी वागणूक मिळणार नाही. उलट तिकडं वांदी जास्त आहेत, ते आता निवड झाल्यावर तुम्हाला लक्षात येईल पुढच्या 8-10 दिवसामध्ये काय वांदी होणार आहेत, कसं होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि त्यातून आपण आपली पार्टी बळकट करूया, संघटन या ठिकाणी वाढवूया आणि ताकदीनं हा जिल्हा पुन्हा एकदा
काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे, या विचाराचं आहे हे दाखवून देण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तुमचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.